अंदर की बात, साधूंच्या अव्वाच्या सव्वा मागण्यांनी मंत्री महाजन सावध. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा तयारीची बैठक झाली. बैठक प्रामुख्याने स्थानिक साधू आणि महंतांची हजेरी लागली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा तयारीची बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक प्रामुख्याने स्थानिक साधू आणि महंतांची होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सुरुवातीला असलेला गोंधळ दिसून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची भेट घेतली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूंना सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील असे आश्वासित केलं. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील साधू निश्चित आहेत. दरम्यान नाशिकच्या बैठकीमध्ये स्थानिक आखाडे आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मात्र गोंधळाची स्थिती आहे. या बैठकीत वारकऱ्यांसाठी स्वतंत्र जागा देण्याची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र वारकरी कुंभमेळ्यात स्वतंत्र स्नान करीत नाहीत. त्यांना तसा अधिकार देखील नाही. त्यामुळे ही मागणी करून मंत्री महाजन यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. वारकरी संप्रदायाचे 8 ते 10 खालसे आहेत. त्यामध्ये अधिक वारकरी कुंभमेळ्याच्या साधूग्राममध्ये राहुट्या टाकून मुक्काम करीत नाहीत. वारकरी संप्रदायाचे सर्व आखाडे निर्मोही आणीच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे स्वतंत्र जागेची मागणी करताना निर्मोही आणि त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घेतली आहे का, असा प्रश्न पडतो. एकंदरीतच अपेक्षा वाढलेले स्थानिक साधू विविध मागण्या करून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न तर करत आहेत का, हे देखील पाहावं लागणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत प्रशासनाला अतिशय सावधपणे वाटचाल करावी लागेल अशी स्थिती आहे. काल नाशिकला झालेल्या बैठकीत दिगंबर आखाड्याचे डॉक्टर किशोरदास शास्त्री, भक्ती चरणदास, बडा लक्ष्मीनारायण मंदिर संस्थेचे महंत रामनारायणदास, महंत कृष्णचरणदास, महंत राजारामदास, महंत भगवानदास, महंत नरसिंगाचार्य, महंत बालकदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, जिल्हा अधिकारी जलश शर्मा आदी उपस्थित होते. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.